राज्यात 23 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी आज मतदान. उद्या सर्व नगर परिषदा आणि नगरपालिकांचे निकाल लागणार. न्यायालयीन प्रक्रियेमध्ये या निवडणुका लांबल्या होत्या. अंबरनाथमध्ये ईव्हीएम मशीनमध्ये छेडछाड झाल्याचा आरोप. 6 ईव्हीएम मशीन उघडल्याचा शिंदेच्या सेनेचा आरोप. मतदान केंद्राबाहेर शिवसेना नेते आणि कार्यकर्त्यांची गर्दी. शिंदेच्या सेनेचे आमदार बालाजी किणीकर घटनास्थळी. निवडणूक अधिकाऱ्यांना जाब विचारला. अंबरनाथ शहरातील प्रभाग क्रमांक 28 मध्ये मतदारांना पैसे वाटल्याचा आरोप. 2 जणांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडलं. अजित पवारांच्या कार्यकर्त्यांनी दोघांना भरारी पथकाच्या ताब्यात दिलं. भाजपच्या उमेदवाराकडून हे पैसे वाटप केले जात असल्याचा आरोप. एका पक्षाचा शहराध्यक्ष पैशांचा बंडल मोजताना दिसला. मेहबूब शेख यांचा राष्ट्रवादीचे बारामती शहराध्यक्ष जय पाटलांवर निशाणा. जय पाटलांचा नोटांचा बंडल मोजतानाचा कथित व्हिडिओ व्हायरल. लक्ष्मीला नाही म्हणू नका, पण मतदान तुतारीलाच करा, मेहबूब शेख यांचं आवाहन. कोकाटेंच्या शिक्षेला हायकोर्टाकडून स्थगिती नाही. शिक्षा कायम, पण 2 वर्षांची जेल होणार नाही. माणिकराव कोकाटेंची अटक टळली. 1 लाखांच्या जात मुसलक्यावर जामीन. मात्र आता आमदारकी धोक्यात. हायकोर्टाच्या निकालाची प्रत प्राप्त झाल्यावर कोकाटेंच्या आमदारकीवर निर्णय घेणार. आमदारकी ठेवायची की रद्द करायची, विधानसभा अध्यक्ष निर्णय घेणार, सूत्रांची माहिती. माणिकराव कोकाटेंच्या 2 वर्षांच्या शिक्षेला स्थगिती नाही, फक्त जामीन मंजूर. कोकाटेंची आमदारकी जाणार, वकिलांची माहिती. लिलावातीमधील डॉक्टरांकडून माणिकराव कोकाटेंना बायपास सर्जरीचा सल्ला. 4 ब्लॉकेजेस असल्याची डॉक्टरांची माहिती. छातीमध्ये दुखत असल्यानं कोकाटेंवर आयसीयूमध्ये उपचार सुरू. सुरत चव्हाणांनी लिलावती रुग्णालयामध्ये कोकाटेंची भेट घेतली. चव्हाणांकडून कोकाटेंच्या तब्येतीची विचारपूस. दरम्यान काही जणांकडून जाणीवपूर्वक राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरू. चव्हाणांचा आरोप. राजकीय विरोध, वैचारिक मतभेद होत राहतील, पण आरोग्याची काळजी घ्या. रोहित पवारांकडून माणिकराव कोकाटेंना तब्येतीची काळजी घेण्याचं आवाहन. माणिकराव कोकाटे खोटं आजारी पडलेले आहेत. ठाकरेंच्या शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारेंची टीका. उच्च न्यायालयानं त्यांना दिलासा दिलेला आहे. माणिकराव कोकाटेंचं मंत्रिपद काढून घेण्यात आलेलं आहे. यासह विषयाचं गांभीर्य बघून निर्णय होत आहे. कोणालाही पाठीशी घालणं योग्य नाही. गिरीश महाजनांची प्रतिक्रिया. कोकाटेंच्या जागी नव्या मंत्र्याची नेमणूक निवडणुकीनंतर होणार. तोपर्यंत कोकाटेंचं खातं अजित पवारांकडेच राहणार. सूत्रांची माहिती. मंत्रिपदासाठी इच्छुकांमध्ये अनिल पाटील, धनंजय मुंडे, संजय बनसोडेंचा समावेश असल्याची सूत्रांची माहिती. वर्षभरात 2 मंत्र्यांचा राजीनामा हे पक्षासाठी दुर्दैवी. धनंजय मुंडे आरोपी नसताना सुद्धा त्यांना राजीनामा द्यावा लागला. आणि माणिकराव कोकाटेंचं प्रकरण पक्षामध्ये येण्याआधीचं आहे. हसन मुश्रीफांची प्रतिक्रिया. राष्ट्रवादीच्या बैठकीनंतर फडणवीस अजित पवार तटकरेंमध्ये 40 मिनिटं चर्चा. बैठकीमध्ये 28 महापालिकांचा आढावा घेण्यात आला होता. युती संदर्भात कार्यकर्त्यांच्या भावना फडणवीसांना सांगितल्या. स्थानिक पातळीवर काही जागांवर पेच असल्यास बैठकीतून समस्या सोडवणार. जास्तीत जास्त ठिकाणी माहिती म्हणून लढण्याची दादांच्या राष्ट्रवादीची भूमिका. अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या बैठकीमध्ये एकमत. स्थानिक विषयांवर आजच्या आढावा बैठकीमध्ये चर्चा झाली. मुंबई वगळता इतर 28 महापालिका निहाय ही आढावा बैठक घेण्यात आली. माहितीचं जागावाटप 2 दिवसांमध्ये पूर्ण होऊ शकतं. नेत्यांची जागावाटपासंदर्भात योग्य चर्चा सुरू. देवेंद्र फडणवीसांची माहिती. मुंबई महापालिकेसाठी भाजपची टीम सज्ज. भाजपकडून 20 जणांच्या निवडणूक समितीची घोषणा. पियुष गोयल, विनोद तावडे, आशिष शेलार, मंगलप्रभात लोढा, प्रवीण दरेकर, राहुल नार्वेकर, अमित साटम या दिग्गज नेत्यांचा समितीमध्ये समावेश. काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला आज महाराष्ट्र दौऱ्यावर. मुंबई काँग्रेस आणि प्रदेश काँग्रेसचा आढावा घेणार. ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा जागावाटपामुळे रखडली. काही जागांवरून तिढा. जोपर्यंत जागावाटप होत नाही तोपर्यंत युतीची घोषणा नको. मनसेची भूमिका. सूत्रांची माहिती. ठाकरेंची सेना त्यांच्या कोट्यातून शरद पवार पक्षाला जागा देणार. शरद पवार गटासोबत ठाकरेंच्या सेनेची रविवारी बैठक. कोणाशी युती, कोणाला उमेदवारी देण्याचा काँग्रेसचा निर्णय 25 डिसेंबरला होणार. सूत्रांची माहिती. काँग्रेसचे उमेदवार निश्चित करण्यासाठी राज्य निवड मंडळाची 25 डिसेंबरला मुंबईमध्ये बैठक होणार. पवारांच्या राष्ट्रवादीच्या मुंबईतील नेत्यांची सिल्व्हर ओक निवासस्थानी बैठक. मविया म्हणून लढताना किती जागा मिळायला हव्यात याबाबत चर्चा. 22 जागांचा प्रस्ताव तयार. सूत्रांची माहिती. शिवसेनेमधील पक्षप्रवेशानंतर कल्याण डोंबिवलीमध्ये काँग्रेसचा डॅमेज कंट्रोल सुरू. आप कार्यकर्त्यांचा काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश. मात्र कार्यक्रमात मान सन्मानावरून बैठकीमध्ये गोंधळ. नेत्यांच्या मध्यस्थीनंतर वाद निवळला. पालिका निवडणुकीआधी काँग्रेसमधील अंतर्गत अस्वस्थता पुन्हा उघड. कल्याणमध्ये शिवसेना ठाकरे गटाला भाजपचा धक्का. कल्याण ग्रामीणचे माजी आमदार सुभाष भोईर यांचा आज भाजपमध्ये पक्षप्रवेश. ऐन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंना धक्का. भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाणांच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश. शक्तीपीठ महामार्गासाठी शेतकऱ्यांना विश्वासात घेऊन काम करणार. शेतकऱ्यांना 4 पट किंमत देऊ. सांगलीमधील सभेतून उपमुख्यमंत्री अजित पवारांचं शेतकऱ्यांना आश्वासन.
मी मुख्यमंत्री झालो तर राजाभाऊ झावरे नगराध्यक्ष का होऊ शकत नाहीत? रिक्षा चालवणाऱ्याला कमी समजू नका. रिक्षावाला जसा वाट बघतो तसा वाट पण लावतो. कोपरगावमधल्या सभेमध्ये एकनाथ शिंदेंचं वक्तव्य. नेवासा जागतिक तीर्थस्थळांच्या यादीमध्ये यायला हवा. नेवाशामध्ये घराणेशाही आणि मक्तेदारी मोडून काढू. एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया. तर विरोधकांना दाखवू आरसा, निवडून आणणार नेवासा, शिंदेंचं वक्तव्य. सातारा ड्रग्ज प्रकरणी ठाकरे गटाच्या खासदारांचं अमित शहांना पत्र. या प्रकरणी निष्पक्ष चौकशी करण्यासाठी एकनाथ शिंदे यांना उपमुख्यमंत्री पदावरून पायउतार होण्यास सांगावं. पत्रातून मागणी. ड्रग्ज सापडलेली जागा कथितरित्या एकनाथ शिंदेंच्या भावाच्या मालकीची असल्याचा पत्रामध्ये उल्लेख. पत्र पाठवण्यापेक्षा ठाकरेंनी शहांच्या पायाजवळ येऊन बसावं. ठाकरेंच्या खासदारांच्या पत्रावरून आशिष शेलार यांची टीका. शहांच्या चरणाशी कोणी आलं तर ते निर्णय घेतील, शेलारांचं वक्तव्य. सातारा ड्रग्ज प्रकरणामध्ये शिंदेंवरील आरोप हे राजकीय. शिंदेंसह त्यांच्या कुटुंबियांचा ड्रग्ज प्रकरणाशी संबंध नाही. दिशाभूल करून शिंदेंचा संबंध जोडण्याचा प्रयत्न झाला. मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया. शिंदेंवर टीका केल्याशिवाय विरोधकांचा दिवस जात नाही. विरोधकांच्या टीकेला आम्ही गांभीर्यानं पाहतही नाही. संजय शिरसाट यांची विरोधकांवर टीका. फडणवीसांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा. कोण गुन्हेगार कोण निर्दोष हे ठरवण्याचा अधिकार कोर्टाचा. सातारा ड्रग्ज प्रकरणावरून सुषमा अंधारे यांची फडणवीसांवर टीका. निष्पक्ष चौकशीसाठी एकनाथ शिंदेंचा राजीनामा घेण्याची मागणी. परिस्थिती अनुकूल होत नाही तोपर्यंत भाजप निवडणुका पुढे ढकलते. सुषमा अंधारे यांची प्रतिक्रिया. संजय शिरसाटांची संपत्ती 5 वर्षात 10 पट कशी वाढली? अंधारेंचा सवाल. 16 तारखेला ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलेलं असेल. किरीट सोमय्या यांची ठाकरे बंधूंवर टीका. काँग्रेस राष्ट्रवादीचे उंबरठे झिजवण्याचाच ठाकरे सेनेकडे पर्याय. ठाकरे सेनेला आता प्रत्येकाच्या दारावर जावं लागणार. संजय शिरसाटांची उद्धव ठाकरेंवर टीका. तर उद्धव ठाकरेंसाठी शेवटची निवडणूक असेल. कोणाची साथ राहणार नाही. रावसाहेब दानवेंची टीका. रावसाहेब दानवेंनी भविष्य सांगण्याचा धंदा सुरू केलाय. फडणवीसांनी रावसाहेब दानवेंना भाजपमध्ये स्कोप ठेवला नाही. रावसाहेब दानवेंच्या टीकेला अंधारेंचं प्रत्युत्तर. मी बाहेरचा की आतला? अजितदादांना चांगलंच माहिती. शशिकांत शिंदेंची प्रतिक्रिया. शरद पवारांनी केलेल्या विकासावर आम्ही मत मागत आहोत. शशिकांत शिंदेंचं वक्तव्य. बारामतीसाठी शरद पवारांनी खूप काही केलं. युगेंद्र पवारांची प्रतिक्रिया. पवारांनी सर्वांसाठी एवढं केलं पण सगळे सोडून गेले आणि निष्ठावंत राहिले. नाव न घेता युगेंद्र पवारांचा अजित पवारांवर निशाणा. वसई विरार पालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाकरेंची शिवसेना आणि मनसे सक्रिय. बबियासोबत युतीच्या बोलणीसाठी शिष्टमंडळानं हितेंद्र ठाकूरांची भेट घेतली. हितेंद्र ठाकूरांच्या बहुजन विकास आघाडीला रोखण्यासाठी वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ मैदानात. वसई विरारमध्ये योगी आदित्यनाथ यांची सभा होणार. उत्तर भारतीय आणि हिंदू मतं मिळवण्यासाठी भाजपचा प्लॅन. जागा वाटपामुळे सोलापूर पालिकेसाठी भाजप शिवसेनेची चर्चा रखडली. शिवसेनेकडून सोलापुरात 50% जागांची मागणी. भाजप जिल्हा संपर्क प्रमुख संजय कदमांकडून 50% जागांची मागणी. तर युती न झाल्यास सोलापुरामध्ये शिवसेनेकडून स्वबळाचा इशारा. अहिल्यानगरमध्ये लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार. अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्करांचं वक्तव्य. ज्या मतदारसंघात राष्ट्रवादीचं वर्चस्व त्या ठिकाणी राष्ट्रवादी जागा मागणार. छत्रपती संभाजीनगरमध्ये राजकीय वातावरण तापलं. भाजपच मोठा भाऊ. आम्हाला 50% जागा हव्यात. भाजपनं शिवसेनेला ठणकावलं तर शिवसेनेचा आमदारांच्या संख्येवर दावा.